सो गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? आय होप सगळे ठीक असाल. मित्रांनो गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून, कारण आपली ब्लॉगची सुरुवात आज झाली आहे बरोबर 12:30 वाजता. आणि मित्रांनो काय सांगू, काय सगळं उलट सुलट चालू आहे सध्या, काय कळत नाही. आज पण आपल्या बहुतेक सुट्टी झाली कामाची, कारण आज चिकूची तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे दवाखान्यात गेलो आणि मी पण विसरून गेलो. आज आहे 15 तारीख. सो आज आहे ओला उबरचा स्ट्राईक, त्यामुळे काय गाडी काढता आली नाही. आता गेलो होतो थोडं गॅरेजमध्ये, थोडंसं क्रश हार्ड होत होता, त्यामुळे दाखवायला गेलो तर तेव्हा बघितलं सगळ्या गाड्या बंद आहेत. आपले मित्र वगैरे आहेत, त्यांचा फोन आला, आपल्या ड्रायव्हरचा फोन आला की दादा गाडी अडवत आहेत, काय करायचं. सो म्हटलं ये बाबा घरी जाऊ दे, डोक्याला ताप नको, बघू एक दिवस नाही धंदा, तर काय करणार. सो असं काय झालंय आणि आत्ता चाललोय. आता मी अंबरनाथवरून येत होतो, तर तिथे झेंडा चौक आहे, तिथे पण बरेचसे ओला उबरचे ड्रायव्हर गाड्या थांबवत आहेत. सो मला हे चुकीचं वाटतं. गाड्या थांबवून वगैरे कस्टमरला त्रास देऊन काय होणार नाही. ज्याच्यासाठी जे केलं पाहिजे ते केलं पाहिजे. सो जाऊया, बघूया काय म्हणतात ती लोक, त्यांच्याशी बघूया, भेटूया त्यांना काय म्हणतात ते. चला. ₹8 ते 10 रेट घेतात. आता आम्हाला तुम्ही विचार करा की आमच्याकडे लोन भरायचं आहे, टॅक्स भरायचं आहे, इन्शुरन्स भरायचं आहे, आणि त्याच्यावरनं पुढं जाऊन जर आम्हाला काही चुकून झालं, तिकडनं पण आम्हाला फाईन बसतोय आणि आम्ही लय सहन करून घेतोय. आज आम्हाला हे जे रेट 8, 9, 10 रेट भेटतात ते सहन करून घेणार नाही. आज आम्ही लोकांनी आंदोलन केलं आहे, ते फक्त ओला, उबेर, रॅपिडो याच्या अतिरिक्त आम्ही लोकांनी हे केलं आहे. IGRने लागू केलेले ₹32 रेट, गव्हर्नमेंटने ₹32 रेट लागू केलं आहे. पण काय करते, रॅपिडो, उबेर, ओला ते लोक कमिशन खातात, 25 ते 30% कमिशन खातात.
आणि आम्हा लोकांना ते रेट मिळत नाही आहे. त्याच्यामुळे कस्टमर सगळे चांगलेच, पण त्याच्यामुळे आम्हाला रेट भेटत नाही. आणि दुसरी गोष्ट, हे लोक आम्हाला प्लॅटफॉर्म देतात. उबेरवाला 250 रुपये प्लॅटफॉर्म घेते आणि ओलावाला 150 रुपये प्लॅटफॉर्म घेतोय. आणि त्याच्यानंतर ते लोक 5% टॅक्स कापतात. त्याच्यामुळे आम्ही आहे ना असा विचार चाललाय की आता काय करायचं, गाडीला आग लोक लावून टाकायचं इथं. आम्हा लोकांना लय म्हणजे लय त्रास झालेला आहे. हा संप किती दिवस चालणार आहे? हे आम्ही जेव्हा जोपर्यंत आम्हाला 32 रुपये रेट मिळणार नाही तोपर्यंत आम्ही संप ठेवणार आहे. काय नाव आहे आपलं? आपला नितीन गणेश शिंदे. ठीक आहे, अजून कोण बोलणार आहे? हे सांगा की गव्हर्नमेंट रेट आज आम्ही लोकांनी बोलायला गेलो ना मग 10 तू बोल, तुला ठराविक प्रश्न विचारा. पाणी तरी नमस्कार मंडळी, नितीन गणेश शिंदे. आपला ते कळत आहे आपल्या ओला उबर जे मनमानी करत आहेत ना रॅपिडो, ते मनमानी चालणार नाही. आणि ज्या दिशेने ते लोक चाललेत ना त्यांचा पूर्ण कंपनी आम्ही डुबवून टाकू. जोपर्यंत एकी आमची ड्रायव्हर लोकांची आहे तोपर्यंत त्यांचा काहीच हक्क चालणार नाही. आमची एक रूटच राहणार आणि आम्ही एकच ठरवलेत, जे आम्हाला रेट पाहिजे ते आम्हाला मिळणंच पाहिजे. आमच्या गव्हर्नमेंटने हे केलं आहे, रेट डिसाईड केलं आहे, पण या कंपनी आपली मनमानी चालवत आहे. आपल्याला मनमानी नाही पाहिजे, आपल्याला जे रेट आहे तेच भेटलं पाहिजे. आणि मला एकच कळत नाही, जे बाईकवाले रॅपिडो चालवतात त्यांचे कुठला टॅक्स आहे? रिक्षावाल्याला 15 वर्षाचे टॅक्स आहे ना, वन टाइम टॅक्स. कुठला टॅक्स आहे? काळा पिवळा तो गाडी चालवतोय त्याचा कुठला टॅक्स आहे? आम्ही लोक दर वर्षाला 12,000 रुपये भरतोय. 12,000 रुपये रोड टॅक्स भरतोय. इन्शुरन्स 30,000 रुपये भरतोय. बाटलापासून आम्हाला खर्च कमीत कमी सगळं काय मेंटेनन्स पकडून आम्हाला जर वर्षाला जरी गेलं ना तर लाख रुपये खर्च होतोय. लोन पण आहे. आणि त्याच्यानंतर आम्हाला जे काय गाडीचं जे मेंटेनन्स ते तर आम्ही सांभाळतोच आहे, पण आम्हाला जे रेट पाहिजे ते आम्हाला मिळलंच पाहिजे. कारण हायर हे आपल्या रेकॉर्डिंग केलं मोबाईलवर करतोय. चला करतोय. ओला उबेरचा संप सुरू आहे, काय आपलं म्हणणं आहे? नमस्कार, मी किशोर भीमराव साठे, अंबरनाथ. आमचे आदरणीय डॉक्टर श्री केशव क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुंबई येथे आझाद मैदान या ठिकाणी मोर्चेचं आम्ही नियोजन केलेलं आहे. पण मला लाज ही वाटते की इकडलं सरकार, इकडले RTO अधिकारी जे आमच्यासारख्या सर्वसामान्य चालक मालकांची जी पिळवणूक करत आहे, हे खूप म्हणजे भयान चाललेलं आहे. मला एवढं म्हणायचं आहे, जर आम्ही एखादी गाडी घ्यायला गेलो तर 8 ते 9 लाख रुपये आम्ही भरतो, त्यावरती 70-80 हजार रुपये टॅक्स भरतो. ती सदर गाडी घेतल्यानंतर कमीत कमी वर्षाला गाडीचा इन्शुरन्स, पासिंग, टायर आहे, सगळ्या गोष्टी मेंटेनन्स आहे. आणि आम्हाला पर किलोमीटर रेट भेटतो 8 रुपये. तर माझी एक नम्र विनंती आहे, आज जे पण काय म्हणजे आम्ही डॉक्टर क्षीरसागरच्या मार्गदर्शनाखाली जे काम करतोय आणि हे जे आंदोलन चालू आहे हे माननीय श्री केशव क्षीरसागरच्या म्हणण्यानुसारच आम्ही करत आहोत. आपल्या मुख्य मागण्या काय आहेत? आमच्या मुख्य मागण्या या आहेत की RTO जर आम्हाला पासिंग या गोष्टीला जर आम्हाला रोड टॅक्स घेत असेल, जर GRने जे लागू केले, जे आम्हाला हक्काचे कायदेशीर आहे, तो आम्हाला रेट भेटावा. 32 रुपये पर किलोमीटर. काय नाव आहे आपलं? माझं नाव किशोर भीमराव साठे. नॉर्मल रिक्षाला 28 रुपये रेट येत आहे. अजून कोणी बोलणार आहे? नमस्कार, मी किशोर भीमराव. दादा, आपण एकंदरीत संप सुरू केलाय, काय नक्की आपल्या प्रमुख मागण्या आहे? आमच्या प्रमुख मागण्या या आहेत की ओला, रॅपिडो, उबेर या ज्या कंपन्या आहेत ते स्थानिक लोकांची इथे चालक मालक पिळवणूक करतात. आमचा कायदेशीर हक्काचा जो रेट आहे तो 32 रुपये किलोमीटर, म्हणजे अर्टिगा 25 रुपये पर किलोमीटर जो आहे डिझायरचा, तो हक्काचा रेट आम्हाला मिळत नाही. आज ह्या कंपनी आमचं शोषण करत आहे. या कंपनी आम्हाला 8 रुपये 9 रुपये पर किलोमीटर पे कार्समध्ये देखील देत आहे. तर त्यामध्ये आमच्या गाडीचा मेंटेनन्स, EMI, आमच्या परिवाराचं शिक्षण आम्ही सांभाळणं, आमच्या गरजा पूर्ण होत नाही. जर शासन आमच्याकडनं जर गाडी घेताना टॅक्स पूर्णपणे घेत असेल, रोड टॅक्सचे पैसे घेत असेल, तर शासनाने याच्यावर जातीने लक्ष घालावं आणि आम्हाला आमच्या हक्काचा रेट मिळावा, ही आमची मागणी आहे. आणि ही मागणी डॉक्टर केशव क्षीरसागर यांची आहे. आणि हे जे मोर्चा आंदोलन चालू आहे, आता आझाद मैदानाला देखील चालू आहे, पण ते अजूनपर्यंत पुण्यावर, तर जोपर्यंत
केशव क्षीरसागर जो बोलत नाहीये मोर्चा काय करायचंय तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, तोपर्यंत हे असंच चालणार. आता तुम्ही काही वाहनं थांबवताय, तुमचं काय आवाहन असणार आहे? आमचं आव्हान एवढंच असणार आहे की आज एक ड्रायव्हर जर ह्याच्यामध्ये जात्यामध्ये घासला जातोय तर सर्व ड्रायव्हरनी याला सपोर्ट करावा आणि एकंदरीमध्ये जर आपली जर एकी असेल तर आपल्याला हक्क आपल्याला 100% मिळणार. नाही तर काही लोक असे की 10 लोक ड्रायव्हर इथं उभे आहेत, 10 लोक ड्रायव्हर भाडे मारते, पण हे चुकीचं आहे. असं होता कामा नये. सर्व ड्रायव्हर लोकांनी चालक मालकांनी एकत्र यावं आणि या गोष्टीचा निषेध करावा. कधीपर्यंत आपला संप सुरू होणार? आता ह्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. हे जे आमचे डॉक्टर केशव क्षीरसागर आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चाललेलो आहे. ते जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत आम्ही काही सांगू शकत नाही पुढे काय. तुमचं नाव? माझं नाव किशोर भीमराव साठे, राहणार अंबारनाथ.